आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, बीडमध्ये राजकीय भूकंप. धनंजय मुंडेंच्या इशाऱ्यावरून महादेव मुंडेंची हत्या. बीड जिल्ह्यातील परळी इथं घडलेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. या प्रकरणाला 2 वर्षाहून अधिक काळ उलटल्यानंतर आता नव्यानं गंभीर आरोप समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेत खळबळजनक दावा केला. त्यामुळे या प्रकरणानं आता मोठं राजकीय वादळ निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे. नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगचा दावा. परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्येला सुमारे 2 वर्षे 4 महिने उलटले, मात्र अद्याप या प्रकरणातील मुख्य सूत्रधार उघडकीस आलेला नाही, असा आरोप मृताच्या कुटुंबियांकडून आणि काही राजकीय नेत्यांकडून सातत्यानं केला जातो. याच पार्श्वभूमीवर राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषद घेत तपासातील काही बाबींवर गंभीर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते या प्रकरणातील आरोपीची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्यात आली असून या तपास प्रक्रियेत आमदार धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्याचा दावा करण्यात आला. त्यांच्या सांगण्यावरून महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली असं फड यांनी म्हटलंय. या दाव्यामुळे बीडसह संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास सध्या विशेष पथकाकडे IPS अधिकारी पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे. मात्र तपासावर राजकीय दबाव असल्याचा आरोपही फड यांनी केला. त्यामुळे तपास निष्पक्षपणे होण्यासाठी योग्य पावलं उचलण्याची मागणी त्यांनी केली. या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून धनंजय मुंडे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 120B अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावीची मागणी त्यांनी केली. जर वेळेत कारवाई झाली असती तर पुढे काही अन्य गंभीर घटना घडल्या नसत्या, असंही त्यांनी नमूद केलेल्या प्रकरणात लवकरात लवकर सत्य समोर यावं अशी मागणी करत फड यांनी प्रशासनाला 20 मार्च पर्यंतचा अल्टिमेटम दिला. जर त्या कालावधीत मुख्य आरोपींवर कारवाई झाली नाही तर मृताच्या कुटुंबियांचं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही देण्यात आला. तपास यंत्रणाला दबावाखाली काम करावं लागत असेल तर हा संपूर्ण तपास CBI कडे सोपवावा अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसात या प्रकरणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते.